माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ झाली आहे। खेवलकर यांच्यावर मानवी तस्करी केल्याचा आरोप एका सेवाभावी संस्थेने केलाय। या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिलेत आणि त्यावरून पुन्हा राजकारण कसं तापलंय त्याविषयीचा हा रिपोर्ट। एकनाथ खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात। रोहिणी खडसेंच्या पतीवर मानवी तस्करीचा आरोप। हॉटेलचं 28 वेळा बुकिंग, परप्रांतीय मुलींना हॉटेलात आणलं। खेवलकरांची चौकशी करा, महिला आयोगाचे आदेश। ड्रग्स पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात बुडणार आहे। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावर आता चक्क मानवी तस्करी केल्याचा आरोप करण्यात आलाय। बीडमधील प्रज्ञा खोसरे यांच्या कुमारी सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून हा गंभीर आरोप केलाय। 27 जुलैला पुणे पोलिसांनी खराडीच्या हॉटेलात रेव पार्टीवर छापा टाकून 7 आरोपींना अटक केली। त्यामध्ये काही महिलांचा समावेश आहे। आरोपी प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वतःच्या नावानं हॉटेलमध्ये रूम बुक करून अनेक वेळा मुलींना तिथं बोलावलं। प्रत्यक्षात या मुली परप्रांतीय असून त्यांना आमिष दाखवून आणल्याचं रॅकेट दिसतं। 28 वेळा रूम बुक करणं हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार दिसतो असा संशय संस्थेनं तक्रारीत व्यक्त केलाय। या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा असा आदेश राज्य महिला आयोगानं पुणे पोलीस आयुक्तांना दिलाय। 28 वेळेस त्यांनी तिथे रूम बुक केलेले आहेत। याच्यामध्ये तुम्ही प्रसार माध्यमाला मी सांगू इच्छिते की अजूनही जास्त वेळ तिथं केलेले असतील। तुम्ही प्रसार माध्यमातून तुम्ही जाऊन बघा की किती वेळेस त्यांनी केलेला आहे। आणि तिथे आपण तस्करी हा आता 3 ऑगस्टला आपण तस्करी विरोधात हा आपण केलेला आहे दिवस। तर त्या संदर्भामध्ये तिथं आढळलेल्या ज्या महिला आहेत ह्या परदेशातल्या किंवा परप्रांतीय आहेत असं आम्हाला प्रसार माध्यमातून लक्षात आलं। मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे, या दृष्टिकोनातून इथं सखोल चौकशी झाली पाहिजे, एवढीच आमच्या मागणी आहे। तर कुमारी सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची संस्था आहे। याकडे रोहिणी खडसे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून लक्ष वेधलंय। ज्या संस्थेनं महिला आयोगाकडे तक्रार केली ती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप झाले तेव्हा ही संस्था कुठे होती? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली? आपलाच बॉल आपलीच बॅट आणि आपणच 6 मारणार, सगळं व्यवस्थित स्क्रिप्टनुसार सुरू आहे असा टोला रोहिणी खडसेंनी लगावला। तर एकनाथ खडसेंनी हनी ट्रॅप प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या जावयाला अडकवलं जात असल्याचा प्रत्यारोप आमदार रोहित पवारांनी केला। पण खडसे साहेबांनी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका हे या राज्यातल्या सत्तेत असणाऱ्या एका मंत्र्याच्या विरोधात घेतली आणि त्यांनी एवढंच सांगितलं, लोढा नावाचा जो व्यक्ती आहे जो आज जेलमध्ये आहे त्यांनी हनी ट्रॅप प्रकरण कोणाबद्दल केलं होतं, कसं केलं होतं आणि तो लोढा स्वतः हनी ट्रॅप प्रकरणामध्ये कसा अडकला आणि कुठेतरी अंधेरी इथं असणारी जी काही FIR आहे ते FIR सरकार का लपवतंय असे अनेक प्रश्न खडसे साहेबांनी केल्यानंतर त्यांच्या जावयावर तिथं कारवाई झाली। ते फॅब्रिकेटेड असेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। प्रांजल खेवलकर प्रकरणात आता पुणे पोलीस नेमका काय अहवाल देतात आणि राज्य महिला आयोग काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्ष आहेत। या प्रकरणात महिला आयोगाच्या एंट्रीमुळे चाकणकर विरुद्ध रोहिणी खडसे असा राजकीय सामना रंगण्याची चिन्ह आहेत। बीडहून उदय नागरगोजे आणि पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।